रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. भाग क्रमांक 6 साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळशी येथील नारायण रामू गमरे यांच्याकडे आलेला आहे. ते सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक आहेत. त्याचबरोबर प्रवचनकार, कीर्तनकार आहेत. याशिवाय त्यांनी वारकरी संप्रदायात विविध संघटना आहेत, त्या संघटनेमध्ये काम केलेलं आहे. त्यांना सर्वजण बापू म्हणतात. खरं तर बापूंचा हा प्रवास कसा झाला हे आपण आता बापूंच्याकडूनच जाणून घेऊया. बापू, मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत. आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे? रामकृष्ण हरी. मान तालुक्यातील पळशी गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मी 5वीला असताना माझे वडील वारले, पण माझी आई हौसाबाई एक अशिक्षित असणारी महिला, पण सुसंस्कृत आणि परोपकार हा गुण जिच्यामध्ये होता. आल्या तेथा द्याव्यांना यावनी धर्म कोणता, अशा माऊलींना मला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि चांगले जे माझ्यावर संस्कार केले. त्याच्यामुळं माझं शिक्षण पळशी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण झालं. गोपालकृष्ण विद्यालयामध्ये गोंदवलेला हायस्कूलचं शिक्षण झालं. त्यानंतर देहवडी ते D.Ed झालं. मी शिक्षक झालो आणि त्यानंतर नोकरीमध्ये माझा प्रवास झाला. मला भाऊ आणि बहीण कुणी नाही, मी एकटाच आहे कुटुंबामध्ये. पण आज हजारो बंधू माझे सख्खे भाऊ आहेत, हजारो बहिणी माझ्या माझ्या सख्ख्या बहिणीप्रमाणे आहेत. माझा परिवार असा आहे. मला 2 पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी. एक मुलगा, थोरला मुलगा तो LIC मध्ये आहे, भास्करराव. त्याची मंडळी कराडला टिळक हायस्कूलला शिक्षक आहे. धाकटे चिरंजीव ॲडव्होकेट सुनीलराव हे भास्करराव आव्हाड यांचे ज्युनियर म्हणून आज नामांकित वकील आहेत. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाविन्य मिळवलेलं आहे. अनेक संस्थांमध्ये ते काम करतायत. त्याचप्रमाणे माझी धाकटी सुनबाई आहे, ती कोल्हापूर जिल्हा न्यायालयाची खाडे मॅडम ह्या कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. अशा प्रकारे माझं कुटुंब शेती आणि व्यवसाय हे करून आमचं कुटुंब अतिशय सुखी समाधानामध्ये आहे. बापू, एक सांगा की हे तुम्ही आता पार्श्वभूमी किंवा सांगितलेलं आहे कुटुंबाची, पण एक प्रश्न पडतो की तुम्ही गळ्यात माळ केव्हा घातले? माझं शिक्षण मी 1976ला माझं ग्रॅज्युएशन देवडी कॉलेज देवडीला पूर्ण झालं आणि त्यानंतर माझा वारकरी संप्रदायाचा प्रवास सुरू झाला. खटाव तालुक्यामध्ये शिरसवडी या गावामध्ये संत शेकोबा दादा एक महान संत होऊन गेले. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमच्या गावात असणारे दादूबुवा आणि शंकरबुवा यांनी मला आग्रह करून शिरसवडीला नेलं. मी ते वातावरण पाहिलं आणि नंतर आमचं ठरलं की पायी वारीला जायचं. पायी वारीला गेलो. हरिभक्त परायण पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांचा मला तिथे सहवास लाभला. आम्ही ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात आमच्या गावामध्ये झाली. एक संवेदनशील असणारं गाव 1972 मध्ये, पण या ज्ञानेश्वरी पारायणानं कायापालट झाला. संत शेकोबा दादांना मानणारे हे आमचं गाव आणि त्यामुळं गावामध्ये माळकरी वारकऱ्यांची संख्या झाली. पारायणामध्ये मला बाकीचे महाराज मंडळी सांगायचे, गुरुजी प्रवचन करा, कीर्तन करा. मी त्यावेळेला माळकरी नव्हतो. मी पंढरीची वारी करायचो, पण माळकरी नव्हतो. आणि मग हळूहळू संत सानिध्य प्राप्त झालं आणि मी वारकरी झालो. या वारकरी होण्यामध्ये संत शेकोबा दादांचे फार मोठे आशीर्वाद आहेत. पुंडलिकजी महाराज वेळुकर आणि आज पंढरपूरमध्ये जेवढे दिंडी मालक आहेत, फडकरी आहेत, त्यांच्याशी माझा संपर्क आला आणि माझा वारकरी संप्रदायाचा हा प्रवास अतिशय गतीने सुरू झाला. माझ्या जीवनामध्ये मी गेली 40 वर्ष पंढरीचा महिन्याचा वारकरी आहे आणि 14 वर्ष सेवानिवृत्तीनंतर मी देहू आळंदीची महिन्याची वारी करणारा वारकरी आहे. काय सांगू, या संतांच्या समागमामध्ये काय आनंद आहे. वारीला गेल्याशिवाय तो आनंद आपल्याला मिळत नाही. बापू, तुम्ही वारकरी संप्रदायात माळ कशी घातली, कसा सहवास आला आणि काय आनंद असतो हे सांगितलेलं आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत, तर या संघटनामध्ये आपण सहभाग नोंदवलेला आहे का? महाराष्ट्रामध्ये एकही वारकरी संघटना नव्हती, पण 1967 साली आणि वारकरी संप्रदायाचा माझा परिचय झाला आणि पुढं
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाची स्थापना 1970 साली झाली. त्याच्यामध्ये एकच महाराष्ट्रामध्ये वारकरी संघटना होती. मानदास महाराज तुपेदादा हे उपाध्यक्ष होते, सांगलीचे आमचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये मी सदस्य म्हणून काम केलं. आणि आज आपण पाहतोय की अनेक वारकरी संघटना स्थापन झाल्या. त्याच्यामध्ये माझे मित्र रामेश्वर शास्त्री असतील, त्यानंतर अनेक संघटना, बोधले महाराज आहेत आणि अशा या संघटना महाराष्ट्रामध्ये काम करतायत. आता तरुण वारकरी संघटनाच्या संघटना आहेत आणि या संघटनेमध्ये काम करत असताना अतिशय मला आनंद होत आहे. त्याचप्रमाणे नर्मदा परिक्रमा मैयेनं माझ्याकडून 2 वेळा करून घेतली. नर्मदा परिक्रमा भगवान शंकरांना कन्या हे बऱ्याच लोकांना ज्ञात नाही, पण ज्यावेळेला भगवान शंकरांनी कैलासावर तांडव नृत्य केलं त्यावेळेला त्याला जो घाम आला त्यापासून नर्मदा मैयेची उत्पत्ती आहे. या देशामध्ये परिक्रमा अनेक नद्या आहेत, पण परिक्रमा फक्त नर्मदा मैयेची आहे. 2018 आणि 2024ला 3000 किलोमीटरचा प्रवास, पायी प्रवास मैयेनं करून घेतला. आणि या नर्मदा परिक्रमेमध्ये जो आनंद आहे तो आनंद घेण्याचा मला लाभ मिळाला. बापू, आता आळंदी ते पंढरपूर वारी सुरू आहे, आता सुरू होत आहे. तुम्ही अनेक वेळेला त्यावेळी सहभाग झालेला आहात, पण त्या वारीत लोक सहभागी होतात. खरं तर आम्हालाही कळत नाही की का लोक त्या सहभागी होतात किंवा काय त्याच्यात आनंद मिळतो. तर तुम्ही काय सांगू शकताल, तुमचा अनुभव किंवा तुम्ही सहभागी होतात नेहमी त्याच्यात, त्या पाठीमागचं कारण काय किंवा लोक का सहभागी होतात? पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत, महिन्याचे वारी करणारे वारकरी आहेत. त्याचप्रमाणे आळंदी पंढरपूरचा दर महिन्याला आळंदी पंढरपूरची वारी करणारे हे वारकरी आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये नाही जगामध्ये माऊलीचा जो सोहळा आहे तो एक अवर्णनीय असा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये लाखो लोक समाविष्ट होतात आणि मग आम्हाला लोक विचारतात की नेहमी त्यामध्ये काय आनंद आहे. तो आनंद असा आहे की खादलेसे खावे वाटे, म्हणजे एकदा खाल्लं तर त्याशिवाय अनुभव येत नाही. वारीमध्ये काय आनंद आहे वारकरी झाल्याशिवाय कळत नाही, पण लोकांना सांगितल्याशिवाय राहत नाही. या वारीमध्ये आपण चालत असताना माऊली सर्व कोणत्याही जाती धर्माचा असो त्या ठिकाणी माऊली नामाचा जयघोष आपल्या कानावर पडतो. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, सकळाचे ते आयाधिकारांनी कलियुगी उद्धार हरीच्या नामे. वारीमध्ये जो आनंद आहे सहजीवन जगण्याचा आनंद मिळतो. वारीमध्ये चालल्यानंतर भजन कीर्तनामध्ये जो आनंद आहे तो आनंद लुटता येतो. एकत्र राहण्याचा आनंद येतो. जगातील अनेक देशातील लोक या माऊलीच्या सोहळ्याचा आनंद लुटतायत आणि आपण या सर्वांनी माझ्याशी विनंती आहे की जो जन्माला मनुष्य म्हणून जन्माला आलाय त्याने एकदा तरी पंढरी पाहावी, एकदा तरी त्यानं त्या माणसानं आपण वारकरी व्हावं आणि माऊलीचा जो सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये सामील व्हावं. एकदा आपण तिथं गेलो की पुन्हा आपण गेल्याशिवाय राहत नाही. आणि तिथं जो आनंद आहे तो आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर माऊली आपल्यावर सर्वांच्यावर कृपा करतात, आनंद मिळतो आणि तो आनंद घेण्यासाठी वारकरी होणं गरजेचं आहे. बापू, आषाढी पायीवारी आता सुरू झालेली आहे आणि आळंदी ते पंढरपूर असा हा पालखी सोहळा असतो. तर तुमचा या पालखी सोहळ्याच्या दरम्यान तुमचं कार्यक्रमाचं नियोजन किंवा तुमचं नियोजन कसं असतं? रामकृष्ण हरी. देहूचं तुकाराम महाराजांचं प्रस्थान आज आहे, उद्या माऊलींचं प्रस्थान आहे. ते करून परवा आळंदी ते पुणे हा प्रवास करून माऊलींच्या बरोबर मी फलटणपर्यंत माझा प्रवास असतो. त्यानंतर सातारा जिल्ह्यातून ज्या अनेक दिंड्या जातात त्याच्यामध्ये माझा सक्रिय सहभाग असतो. त्याच्यामध्ये मोदे महाराज असतील, गोजगावकर माऊली असतील, गोंदवलेकर महाराज असतील, केदारेश्वर कोरेगावची दिंडी असेल, या सगळ्या दिंड्यामध्ये माझा सहभाग असतो. फलटणवरून मी परत माझ्या गावामध्ये येतो आणि तिथून 7 दिवस पुन्हा संत शेकोबा दादा यांच्या दिंडीमध्ये माझा पायी प्रवास असतो. आणि सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व दिंड्यामध्ये दररोज संध्याकाळी 1 तास कीर्तन सेवेचाही लाभ मला मिळतो. आणि सातारा जिल्ह्यातून जाणारे अनेक दिंड्या वाढत आहेत, त्याच्यामध्ये अनेक गावातील लोक सहभागी होत आहेत, त्यांना अन्नदान करतायत आणि आपणही वारकऱ्यांना म्हणजे वारकरी जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पालख्यांची आणि दिंड्यांची संख्या वाढते. असेच माऊलींची आणि पांडुरंगाची सर्व संतांवर कृपा व्हावी. रामकृष्ण हरी. भाग 6 साठी
पळशी गावचे सुपुत्र, शिक्षक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी संघटनेत विविध ठिकाणी काम केलेले बापू आज आपल्या 6 भागासाठी भेटले. त्यांच्याशी आपण दिलखुलासपणे गप्पा मारल्या. वारकरी संप्रदाय, अशा विविध ज्या गोष्टी होत्या, वारकरी आषाढी वारीच्या निमित्तानं असतील, अशा विविध गोष्टी आपण बापूंच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. का वारीमध्ये सहभागी व्हायचं हे बापूंनी सांगितलेलं आहे आणि वारीमध्ये सहभागी व्हा म्हणूनही सांगितलेलं आहे. तर बापूंनी दिलखुलास माहिती दिल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल बापूंना धन्यवाद. आणि आषाढी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी निघालेली आहे. तर आपण सर्वजण सहभागी होऊया. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.